या दाम्पत्याला हे तब्बल 26 मुलं. होय, मी अशा कुटुंबाला भेटलो आणि त्यांच्याबरोबर एन्जॉय सुद्धा केला आणि या मुलांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून मला खूपच आनंद झाला. आज आपण यांच्यासाठीच करतोय मका चिवडा. 2 किलो मका चिवडा घेतला, चांगल्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतला. बघा केवढं पातेलभर फुललेलं आहे. शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये तळून घेतलेत अर्धा किलो डाळ घेतलेले आहे, ते सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित तळल्यानंतर हे सगळं मिक्सर एकत्र केलेलं आहे. पिठी साखर आणि मीठ घातलेले आहे. काश्मीरी आणि लवंगी मिरचीची पूड घालायची आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं. याची पाकिट तयार केली 150 ग्रॅमची. जवळजवळ 25 पाकिट या 2 किलो पासून तयार केलेल्या मका चिवड्याची झाली आणि त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून घेतलं. हा मका चिवड्याचा तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर बेस्ट ऑप्शन आहे. कमी खर्चामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मका चिवडा तयार होतो आणि तुम्ही चांगल्या किमतीला विकूही शकता. आणि त्यानंतर गेलो आम्ही हातकणंगले जवळ असलेल्या सहारा सेवा आश्रमला. हे एक हक्काचं घर आहे, विशेषमती आणि अनाथ मुलांसाठीचं. आपले 5 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यानिमित्त अशा पद्धतीने सन्मान सुद्धा करण्यात आला. तयार केलेली मका चिवड्याची पाकिटं आम्ही त्यांच्या हातात दिली आणि खरंच ते खूपच खुश झाले होते. त्यांनी ही टेस्ट सुद्धा केली, त्यांना खूप आवडलं. शकील नदाफ यांनी चालवलेलं हे सेवाश्रम आहे. खूपच सुसज्ज असं सेवाश्रम आहे. इथं खूप छान स्वच्छता होती. यांना बेसिक गोष्टी शिकवल्या जातात ज्या जीवनामध्ये खूप गरजेच्या असतात आणि त्यांचं जेवण सुद्धा एकदम साधं आणि सात्विक असतं आणि स्वच्छता सुद्धा खूपच ठेवली होती. या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय सुद्धा करून दिलेली आहे. नक्की एकदा तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट द्या. सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. जगात भारी अनुभव होता.